हास्य विनोदाचा कल्ला करत आला श्री गणेशाचा टीझर। नातेसंबंधातील धमाल गमती जमतीवर आधारलेला मराठी फॅमिली एंटरटेनर श्री गणेशाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला। मराठी चित्रपट सृष्टीत कायम विविध विषयांवर चित्रपट बनत असतात। या तुलनेत रोड मूव्हींची संख्या फार कमी आहे। त्यामुळेच अशा धाटणीचा एखादा चित्रपट आला की प्रेक्षकांच्या नजरा लगेच त्याकडे वळतात। याच कारणामुळे श्री गणेशा हा नातेसंबंधातील धमाल गमती जमतीवर आधारलेला मराठी फॅमिली एंटरटेनर रोड मूव्ही घोषणा झाल्यापासून चर्चेमध्ये आहे। या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। अल्पावधीतच प्रेक्षकांनी श्री गणेशाच्या टीझरला लाईक करत त्यावर कमेंट्सही केल्या आहेत। थोडक्यात काय तर हास्य विनोदाचा कल्ला करणारा श्री गणेशाचा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय। हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे। लेट द जर्नी बिगिन असं म्हणत MH12 सिने मीडियाने आउट ऑफ द बॉक्स फिल्मच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला श्री गणेशा चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे। या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली असून लाफ्टर आणि मेडनेसचा डबल धमाका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे। रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत। कथा मिलिंद कवडे यांची असून पटकथा मिलिंद यांनी संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे। संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केला आहे। सदानंद उर्फ टिकल्या आणि भाऊसाहेब पाटील यांच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। श्री गणेशा होऊ दे रे होऊ दे असे गाणेही टीझरमध्ये कानावर पडते, जे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवते। या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या प्रथमेश परब आणि शशांक शेंडे यांना दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी आजवर कधीही न दिसलेल्या रूपात सादर केला आहे। आजवर प्रथमेशने कायम लांब केसांच्या तरुणाची भूमिका साकारली आहे, पण यात त्याचे केस खूप छोटे करण्यात आले आहेत। याउलट कायम वाढलेल्या दाढी-मिशीत दिसणाऱ्या शशांक यांचा क्लीन शेव लुक आहे। यात प्रथमेश सोबत मेघा शिंदेची जोडी जमली आहे। या सर्वांच्या सोबतीला संजय नार्वेकर आपल्या अनोख्या शैलीत धमाल करणार आहेच। श्री गणेशाची चित्रपटाचे कार्यकारी निर्माता दीपक यस कुदळे पाटील असून सिनेमॅटोग्राफी DOP हजरत शेख वली यांनी केली आहे। गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतरचना केली असून त्यावर संगीतकार वरुण लिखते यांनी सुमधुर संगीत साथ चढवला आहे। सहदिग्दर्शन विनोद शिंदे यांनी केलंय। पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिला असून संकलन गुरु पाटील यांनी केलं आहे। कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचं असून रंगभूषा संतोष शर्मा यांची आहे। नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे, वैभव वाघ, कास्टिंग दिग्दर्शन प्रोडक्शन व्यवस्थापक दीपक कांबळे आणि दिनकर पंडित, प्रोडक्शन नियंत्रक दादा होलम, स्थान व्यवस्थापक सचिन कोणस्कर आणि किरण शिंगाडे, साऊंड रमेश जयस्वाल अशी श्रेय नामावली आहे। अंकित चंदिरामाणी यांच्या सनशाईन स्टुडिओच्या माध्यमातून हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरित होणार आहे। माणसानं आहे ना सहन करत करत पुढे जायचं। मग आता पुढे कसं जायचं? सहन करत करत अरे ते नाही रे, कसं जायचं म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कसं जाणार? रस्ता कसाही असला अगडम बगडम वळणाचा। ओ काका काका ऐका ना, माझी ना ट्रेन मिस झाली हो, मला प्लीज लिफ्ट देता का? नाही हो। नेतात वारे हे न्यारे स्वप्न। काय करतीस म्हणली ग तू? काका मी ना फूड ब्लॉगर आहे। एक 5 मिलियन सबस्क्रायबर्स असतील माझे। हे पण काका मी व्यापारात लय डोकं चालतं आपलं, पण सध्या जरा तोट्यात चालू आहे। आपण तुम्हाला या टेन्शन मधनं बाहेर काढू शकतो। अपने पास 25 लाख आहे, वो भी कॅश। 25 लाख काय करता इथे? वाव वीड्स म्हणजे गांजा, चरस। जामिनावर बाहेर आला, आम्हाला घालात मध्ये आता। काका बेकार पैसा येईल आपल्याला। तू ही वाटेदार आहेस का? काका एक तीळ आहे ना 7 जणांनी खाल्ला होता। मग आता गांजा खाती का? झन 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 झालं जखाऊन घरबाया आली बघा, मधुबाला आली मधुबाला। सापडलेला गांजा जर पोलिसांना दिला ना तर सरकार पैसे आणि पुरस्कार देतंय। गांजा शौर्य पुरस्कार। पोटच्या पोराला कोणी त्याचा बाप सुधारगृहात टाकतो का? तुला अजून बी असंच वाटतंय का रे माझं चुकलं म्हणून? मला जे बरोबर वाटलं ते मी केलं। आता मी काय तुझ्यामध्ये आडवा येत नसतो। तू आणि तुझं नशीब। जा निघा।
ऊन सावलीचा चाले प्रेमात इतकं हरवून जाणं काय कामाचं ज्यात आपल्याला आपल्याच माणसाच्या भावना कळत नाही. जिंदगीभर स्वार तुझ्या डोळ्यातलं झुरणं कळतंय मला, पण तुझ्या आई बाबांच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघायचं. सावर हा झोका, सावर हा झोका. आभाळासारखा आपला बाप, त्याला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही, कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही. सावर हा झोका, सावर हा झोका. नाही पण जावं तर लागणारच. बघा, थांबावं लागणार म्हणाले, हे तुम्ही बरं केलं, स्वतःहून ठरवलं थांबायचं ते. मग थांबणार म्हटल्यावर जरा जा, दोघे जाऊन फ्रेश व्हा, जरा बरं वाटेल. ए जगू, माझी गन कुठे आहे रे? बाथरूम इकडे 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 जा. हा इकडे सांगितलं ना, तुला पण जायला लागेल. जा जा. मेलो आता.